हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण फिजिक्समधले दोन महत्त्वाचे कॉन्सेप्ट्स समजणार आहोत, जसे की प्रेशर आणि बायोन्सी. या कॉन्सेप्ट्सला आपण सोप्या पद्धतीने एक्झाम्पल्सने समजूया. सुरुवातीला प्रेशर म्हणजे काय हे समजूया. प्रेशर म्हणजे फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट एरिया. सरळ भाषेत प्रेशर बरोबर फोर्स भागिले एरिया. म्हणजे एखाद्या सरफेसवर किती फोर्स एका विशिष्ट एरियावर लागू झाला आहे हे सांगतो प्रेशर. याला एक एक्झाम्पलने समजूया. समजा तुम्ही बर्फावर साधे शूज घालून उभे आहात. थोड्याच वेळेत तुम्ही बर्फात थोडेसे खोल जाता. पण जेव्हा तुम्ही ब्रॉड स्नोबूट्स घालता तेव्हा तुम्ही सहज चालू शकता. असं का होतं बरं? कारण तुमचं वेट म्हणजे फोर्स त्या मोठ्या एरियावर पसरला आहे. म्हणजेच प्रेशर कमी झालं. तर एकच फोर्स पण एरिया वेगवेगळं, त्यामुळे प्रेशर पण बदलतं. एरिया जितकं कमी प्रेशर तितकं जास्त. म्हणूनच एक शार्प नाईफ सहज कापतं, पण एक ब्लंट नाईफ सहज कापत नाही. कारण शार्प एजवर सगळा फोर्स एका छोट्याशा एरियावर केंद्रित होतो आणि त्यामुळे हाय प्रेशर तयार होतो. प्रेशर फक्त बाहेर नाही, आपल्या शरीरातही असतं. आपलं ब्लड आपल्या आर्टरीजवर प्रेशर टाकतं आणि आपल्याला आजूबाजूचं वातावरण म्हणजेच ॲटमॉस्फिअर आपल्यावर दबाव टाकतं. खरं तर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर सुमारे 1,01,325 पास्कल इतकं असतं. खूप मोठी व्हॅल्यू आहे ना? पण आपल्याला ते जाणवत नाही, कारण आपल्या शरीरातलं प्रेशर त्याला बॅलन्स करतं. आता आपण समजूया बायोन्सी काय आहे. तुम्ही कधी हे विचार केला आहे का? काही वस्तू पाण्यात बुडतात आणि काही तरंगतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही पाण्यात एक दगड टाकला तो लगेच खाली जातो, पण लाकडाचा तुकडा मात्र पाण्यावर तरंगत राहतो. असं का होतं? याचं उत्तर म्हणजे बायोन्सी. बायोन्सी म्हणजे एक अपवर्ड फोर्स आहे जे कोणतंही फ्लुइड जसं की पाणी किंवा हवा त्या वस्तूवर लावते आणि हा फोर्स त्या वस्तूच्या वेटच्या विरुद्ध दिशेने काम करतो. हा कन्सेप्ट सर्वात आधी आर्किमिडीजने शोधला होता. म्हणूनच याला आपण आर्किमिडीज प्रिन्सिपल म्हणतो. आर्किमिडीज प्रिन्सिपलनुसार जेव्हा एखादी वस्तू एखाद्या फ्लुइडमध्ये पूर्णपणे किंवा अंशतः बुडते तेव्हा तिच्यावर एक अपवर्ड फोर्स लागू होतो, जो त्या वस्तूने डिस्प्लेस केलेल्या फ्लुइडच्या वेटच्या बरोबरीचा असतो. आता हे सोपं करून पाहूया. समजा तुम्ही एका पाण्याने भरलेल्या बादलीत एक दगड टाकलं. थोडंसं पाणी बाहेर सांडतं. ते सांडलेलं पाणी एक वेट घेऊन येतं, बरोबर? आणि त्या दगडावर जे अपवर्ड फोर्स लागतं तो त्या सांडलेल्या पाण्याच्या वेटच्या बरोबरीचा असतो. तोच फोर्स म्हणजे बायोंट फोर्स. आता जर हा बायोंट फोर्स ऑब्जेक्टच्या वेटपेक्षा कमी असेल तर वस्तू बुडेल. पण जर बायोंट फोर्स वस्तूच्या वेटच्या बरोबर किंवा जास्त असेल तर वस्तू पाण्यावर तरंगेल. म्हणूनच हेवी शिप्स ज्या पूर्ण मेटलच्या बनलेल्या असतात त्या सुद्धा तरंगतात. कारण त्या अशा प्रकारे डिझाईन केल्या जातात की त्या मोठ्या प्रमाणात पाणी डिस्प्लेसमेंट करतात, ज्यामुळे एक स्ट्रॉंग बायोंट फोर्स तयार होतो जो त्यांच्या वेटला बॅलन्स करतो. आणि हे फक्त पाण्यातच नाही, हवेमध्ये सुद्धा होतं. म्हणूनच हॉट एअर बलून्स वर उडतात. बलून्सच्या आतील गरम हवा बाहेरच्या थंड हवेपेक्षा हलकी असते, त्यामुळे बायोंट फोर्स त्याला वर ढकलतं. चला तर मग आता थोडक्यात रिवाइज करूया. प्रेशर बरोबर फोर्स भागिले एरिया. एरिया जास्त असेल तर प्रेशर कमी असतो आणि एरिया कमी असेल तर प्रेशर जास्त असतं. बायोन्सी बरोबर अपवर्ड फोर्स दॅट हेल्प्स ऑब्जेक्ट्स फ्लोट. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ डेन्सिटी, पास्कल्स लॉ की सरफेस टेन्शन यावर पाहायचा आहे का. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.